कोल्हापूरमध्ये राहणारी योगिता मोठ्या कंपनीत जॉब करणारी, स्वप्नांनी भरलेली अशी मुलगी होती. तिचा प्रेमावर विश्वास होता, पण अरेंज मॅरेजवर नव्हता. पण घरी वेगळीच परिस्थिती होती. वडिलांची तब्येत सतत बिघडलेली असायची, त्यामुळे त्यांची एकच इच्छा असायची की आपल्या डोळ्यासमोर मुलीचं लग्न व्हावे. त्या दरम्यान योगिताला अक्षयचं स्थळ आलं. मुंबईमध्ये स्वतःचा त्याचा व्यवसाय होता. स्वभावाने तो शांत आणि समजूतदार होता. घरातले पण खूप साधे होते. परंतु योगिताने सरळ सांगितलं की मी लगेच होकार देणार नाही, कारण मला विचार करायला वेळ हवा आहे. यावर तिच्यावर कोणी सुद्धा बंधने घातली नाही. अक्षय पण मनमोकळेपणाने म्हणाला, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून तू कोणता पण निर्णय घेतला तर तो मला मान्य आहे. आणि हाच स्वभाव योगिताला अक्षयचा खूप आवडला आणि त्याने तिच्या मनामध्ये घर निर्माण केले. त्या दोघांची पहिली भेट रेस्टॉरंटमध्ये ठरली होती. योगिताने कोणतेही आडेवेडे न घेता ती डायरेक्ट सर्व मुद्द्यावर आली आणि बोलू लागली. ती म्हणाली, लग्नानंतर मी माझी नोकरी सोडणार नाही. यावर अक्षय शांतपणे म्हणाला, तू एवढे शिकले आहे, चांगले कमवत आहेस, मग नोकरी सोडून काय फायदा होणार आहे? तुला जसं वाटेल तसं तू करू शकते. शिवाय या नोकरीमुळे तू काही स्वप्न पाहिले असतील, तुझ्या स्वप्नांच्या आड मी कधीच येणार नाही. हे ऐकून योगिताच्या चेहऱ्यावर गोड स्मित हास्य उमटलं. योगिताने विचार केला, आपण जसा विचार करतो तसा हा नाही, हा खूप वेगळा आहे. अशाच प्रकारे दोघांच्या गाठीभेटी झाल्या आणि मग योगिताने घरच्यांना होकार म्हणून सांगितला. अजून पण तिचं मन थोडंसं खचत होतं, पण प्रेमाचा छोटा अंकुर आता वर डोकावून पाहत होता. पण विश्वासाचा एक छोटासा अंकुर शांतपणे रुजला होता. अंकुरचं बोलणं, त्याचा साधेपणाने तिच्याकडे पाहण्याचा आदर, या सगळ्यामुळे ती हळूहळू मोकळी होत होती. कदाचित वेळेनुसार सगळं ठीक होईल असं स्वतःला समजावत ती नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी राहिली. लग्नानंतर योगिता नव्या घरात आली. घरातल्या भिंतीवर जुन्या आठवणीचे फोटो, देवघरातून येणारा उदबत्तीचा मंद सुगंध, स्वयंपाकघरातल्या भांड्याचा आवाज, सगळं काही व्यवस्थित आणि नीटनेटकं होतं. सासूबाई मनाने प्रेमळ होत्या. तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होत्या, पण त्यांच्या अपेक्षा पारंपरिक होत्या. सकाळी लवकर उठणं, सण समारंभात पुढाकार घेणं, पाहुण्यांसमोर घराची जबाबदारी सांभाळणं, हे सगळं योगितासाठी नवीन होतं. ऑफिसची वेळ, मीटिंग्स, डेडलाईन्स आणि घरी आल्यावरची कामं, दिवस कधी संपायचा तेच कळत नव्हतं. कधीकधी ती आरशात स्वतःकडे पाहायची आणि स्वतःलाच विचारायची, मी खरंच हसते का की फक्त निभावून नेते? एक दिवस ऑफिसमधून परतताना तिच्या पावलातच दम जाणवत नव्हता. घरी आल्यावरही तिने हसत सगळं केलं, पण रात्री सगळे झोपल्यावर तिचा बाण फुटला. खिडकीजवळ बसून ती शांतपणे रडत होती. अक्षयने ते पाहिलं. तो काही बोलला नाही, फक्त तिच्या बाजूला बसला. काही क्षण शांतता होती. मग ती हलक्या आवाजात म्हणाली, मला सगळं जमत नाहीये अक्षय. मी चुकते का? सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता मी स्वतःलाच हरवते असं वाटतं. अक्षयने तिचा हात अलगद हातात घेतला. योगिता, तू काही चुकीचं करत नाहीयेस. आपण दोघंही नव्याने शिकतोय. लग्न म्हणजे कुठली परीक्षा नाही. इथे मार्क्स नसतात, फक्त साथ असते. त्याच्या आवाजातला विश्वास तिच्या मनात उतरत गेला. तिने डोळे पुसले आणि पहिल्यांदाच तिला असं वाटलं, कदाचित हे नातं फक्त जबाबदारी नाही तर एक आधारही आहे. त्या रात्रीनंतर काहीच जादूने बदललं नाही, पण तिच्या मनात एक हलकीशी शांतता निर्माण झाली. प्रेम अजूनही हळूहळू आकार घेत होतं आणि त्या प्रवासात तिला एकटी असल्याची भावना कमी होत होती. घरात सगळं हळूहळू सुरळीत होत होतं, पण आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही. एका दुपारी योगिता कपाटात काही शोधत असताना टेबलावर ठेवलेला अक्षयचा फोन तिच्या नजरेस पडला. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता, मिस यू ओल्ड डेज. क्षणभर तिचं हृदय धडधडलं. नकळतीने चॅट उघडला. काही साधे जुने ओळखीचे संवाद, पण तिच्या मनात मात्र शंकेचं छोटंसं बी पेरलं गेलं होतं. संध्याकाळी अक्षय घरी आल्यावर ती स्वतःला थांबवू शकली नाही. आवाज शांत ठेवायचा प्रयत्न करत होती ती, पण म्हणाली, तुझं आधी कोणाशी काही होतं का? अक्षय काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर टाळाटाळ नव्हती, फक्त एक खोल श्वास घेत, हो, कॉलेजमध्ये एक रिलेशन होतं, पण ते खूप आधी संपलं. उत्तर साधं होतं, प्रामाणिकही. पण योगिताच्या मनातली असुरक्षितता सहज नाहीशी झाली नाही. त्या दिवसानंतर दोघांमध्ये न बोलता एक भिंत उभी राहिल्यासारखी वाटू लागली. आधीसारख्या गप्पा कमी झाल्या. हसणंही थोडं बनावटी वाटू लागलं. अक्षय प्रयत्न करत होता, पण योगिताच्या मनातले प्रश्न तिच्याच आत फिरत होते. काही दिवसांनी एक शांत संध्याकाळ होती. सूर्य मावळत होता आणि
आकाश नारंगी रंगाने भरलं होतं. अक्षयने तिला हळू छतावर येण्यासाठी सांगितलं. ती वर गेली तेव्हा तो रेलिंगला टेकून उभा होता. वाऱ्याने तिचे केस हलकेच उडत होते. योगिता, तो हळू आवाजात म्हणाला. मला माझा भूतकाळ लपवायचा नव्हता, पण तो संपलेला आहे. त्या आठवणी आता फक्त आठवणीच आहेत. आज माझ्यासाठी फक्त तू आहेस. त्याच्या डोळ्यात कोणताही बचाव नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. त्या क्षणी योगिताला जाणवलं, प्रेम म्हणजे एखाद्याचा परफेक्ट भूतकाळ नाही, तर त्याच्यासोबत जगायचं प्रामाणिक वर्तमान असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही न सांगितलेले अध्याय असतात, पण नातं टिकतं ते विश्वासावर. ती काही क्षण शांत उभी राहिली, मग हळूच त्याच्याकडे पाहत म्हणाली, मलाही शिकायला वेळ लागेल अक्षय, पण मी प्रयत्न करेन. त्या शब्दामध्ये अजूनही थोडीशी भीती होती, पण त्याहून जास्त प्रामाणिकपणा होता. अक्षयने फक्त हलकसं हसत तिचा हात धरला. आकाशातल्या मंद प्रकाशात दोघांमधलं अंतर थोडंसं कमी झालं होतं आणि कदाचित त्या दिवसापासून त्यांच्या नात्याला खरी समज मिळायला सुरुवात झाली होती. काळ जरा स्थिरावतोय असं वाटत असतानाच आयुष्याने अचानक वेगळीच वळण घेतली. काही महिन्यांनी अक्षयच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. आधी ऑफिसमधले लांब फोन कॉल, मग शांत चेहरा आणि शेवटी घरातलं जड झालेलं वातावरण. सगळंच बदलायला लागलं. पूर्वी हसत मुखाने घरी येणारा अक्षय आता विचारात हरवलेला दिसायचा. जेवताना कमी बोलायचा, रात्री उशिरापर्यंत आकडे मोजत बसायचा. योगिताला जाणवत होतं, हा फक्त आर्थिक प्रश्न नव्हता, तर त्याच्या आत्मविश्वासालाही धक्का बसला होता. एक दिवस तिने शांतपणे त्याच्यासमोर तिच्या सेव्हिंगची फाईल ठेवली. हे घे, आपण दोघांचं आहे सगळं, फक्त तुझं नुकसान नाहीये. अक्षयने तिच्याकडे पाहिलं. आश्चर्य, कृतज्ञता आणि थोडंसं अपराधीपण, सगळ्या भावना एकत्र त्याच्या डोळ्यात दिसत होत्या. योगिता, मला तुझ्यावर असा भार टाकायचा नव्हता. ती हलकसं हसली. हे भार नाही अक्षय, ही भागीदारी आहे. त्या दिवसापासून दोघे रात्री एकत्र बसून प्लॅनिंग करू लागले. खर्च कमी करणं, नवीन आयडिया शोधणं, पुढचं पाऊल ठरवणं. योगिता फक्त ऐकणारी नव्हती, तर खांद्याला खांदा लावून उभी राहणारी साथीदार झाली होती. एक रात्री आकड्यांच्या गोंधळातच अक्षय अचानक म्हणाला, आज मला खरंच कळलं, बायको म्हणजे फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते, ती संकटात हात धरून उभी राहणारी साथीदार असते. योगिता त्याच्याकडे पाहत हसली. आणि नवरा म्हणजे फक्त कमावणारा नसतो, भावना जपणारा असतो. त्या क्षणी दोघांमध्ये शब्दांपेक्षा जास्त काहीतरी होतं. एक न बोलता आलेली जवळीक, जी कदाचित प्रेमाची खरी सुरुवात होती. काळ पुढे सरकत गेला. पहिल्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी अक्षयने तिला बाहेर घेऊन जाण्यास सांगितलं. गाडी एका ओळखीच्या ठिकाणी थांबली, जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. तो छोटासा कॅफे, तीच खिडकीजवळची टेबल आणि जुन्या आठवणीचा हलका सुगंध. अक्षयने तिच्याकडे पाहत विचारलं, त्या दिवशी तू म्हणाली होतीस तुला वेळ हवा आहे, आता सांग, उत्तर बदललं का? प्रेम झालं का? योगिता काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. हो आणि ते एकदम नाही, हळूहळू नकळत झालं. दोघेही हसले. त्या हसण्यात पहिल्या दिवसाची ओढ नव्हती, तर एकमेकांना समजून घेतल्याची शांतता होती. लग्नाला 2 वर्ष झाली होती. योगिता आणि अक्षयचं नातं आता आधीपेक्षा अधिक घट्ट झालं होतं. गैरसमज, संकट, छोट्या भांडणामधून तयार झाले एक मजबूत बंधन. पण आयुष्य कधीच थांबत नाही आणि प्रत्येक नात्याची खरी परीक्षा अजूनही पुढेच कुठेतरी त्यांची वाट पाहत होती. घरात नव्या आनंदाची चाहूल लागली होती. योगिता आई होणार असल्याची बातमी कळताच घरभर जणू प्रकाशच पसरला. सकाळी देवघरात सासूबाईंच्या ओवाळणीचा आवाज यायचा आणि त्यांच्या ओठावर एकच प्रार्थना असायची, देवा सगळं सुरळीत होऊ दे. त्या रोज योगितासाठी वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवायच्या. तिच्या चालण्यावरही लक्ष ठेवायच्या. त्यांच्या काळजीत माया होती, पण त्या मायासोबत घरच्या परंपराचा अभिमानही मिसळलेला होता. माहेरीही तितकाच उत्साह होता. आईचा फोन दिवसातून 2दा तरी यायचाच. कशी आहेस ग? डॉक्टर काय म्हणाले? जास्त काम करू नको, स्वतःला जप. आईचा आवाज ऐकला की योगिताचं मन काही क्षणांसाठी हलकं व्हायचं. लहानपणी आजारी पडले की जसं आई डोक्यावरून हात फिरवायची, तसंच काहीसं सुरक्षित वाटायचं. सगळं सुरळीत चाललं होतं, पण आयुष्याच्या प्रत्येक आनंदामागे काही न बोललेले प्रश्न असतात.
बाळंतपण कुठे करायचं हा विषय हळूहळू घरात पुढे आला आणि वातावरणात न दिसणारा ताण तयार झाला. योगिताच्या आईची इच्छा अगदी साधी होती. मुलगी पहिल्यांदा आई होणार तर ती माहेरी असावी. तिच्या भीती, तिच्या तब्येतीचे बारकावे, तिच्या सवयी आईला सगळं ठाऊक होतं. पण सासूबाईंचं मत ठाम होतं. आपल्या घरात पहिलं नातवंड येणार आहे, मग माहेरी कशाला? आम्ही कमी आहोत का तिच्यासाठी? या वाक्यामध्ये प्रेमही होतं आणि हक्काची जाणीवही. बोलणं सुरुवातीला शांत होतं, पण हळूहळू प्रत्येक वाक्याच्या मागे भावना तीव्र होऊ लागल्या. एका रात्री योगिता खिडकीजवळ उभी होती. बाहेर शांतता होती, पण तिच्या मनात विचारांचा गोंधळ होता. ती अक्षयजवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाली, मी दोघांनीही दुखावू इच्छित नाही, पण मला आईजवळ सुरक्षित वाटतं. अक्षय काही क्षण शांत राहिला. तो आईचा मुलगा होता, ज्यांच्या अपेक्षा त्याला समजत होत्या. पण तो नवरा देखील होता, ज्याला पत्नीच्या मनातील भीती दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावर उत्तर नव्हतं, पण तिच्या हातावरची त्याची पकड तिच्यासाठी आधार बनली. दिवस पुढे जात होते तसे वातावरणातल्या छोट्या गोष्टी बदलायला लागल्या. सासूबाई नकळत टोमणे मारू लागल्या. आमच्यावर विश्वास नाही म्हणून माहेरी जायचं म्हणते. आजकालच्या मुलींना सासरचं काही वाटत नाही. हे ऐकलं की योगिताच्या मनात टोचणी लागायची. ती काही बोलत नसे, फक्त शांत राहायची. तिच्या डोळ्यात येणारं पाणी ती स्वयंपाक घरातल्या वाफेत लपवायची. माहेरी आई मात्र वेगळ्याच सुरात बोलायची, तिथे तुला त्रास होत असेल ग, सांग ग, आम्ही आहोत ना. आईचा हा आधार तिच्यासाठी दिलासा होता, पण त्याचवेळी अपराधीपणाही वाटायचं. जणू ती दोन घरामध्ये अडकली आहे. दोन्ही घर तिच्यावर प्रेम करत होती, पण त्या प्रेमात स्वतःचा हक्क जास्त होता. एकीकडे सासर, जिथे तिचं आजचं आयुष्य होतं. दुसरीकडे माहेर, जिथे तिची मूळ होती. योगिता स्वतःलाच विचारायची, मी कोणाची बाजू घेऊ? शेवटी एक दिवस साधं बोलणं वादात बदललं. आवाज चढले, भावना अनावर झाल्या. सासूबाई रागात म्हणाल्या, लग्न झाल्यावर मुलगी सासरची होते, माहेरचं एवढं काय? त्या शब्दांनी योगिताच्या मनात साचलेलं सगळं दुखणं जागं झालं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलण्याच्या आधीच अक्षय पुढे आला. आवाज शांत होता पण ठाम. आई, लग्नाने नातं बदलतं, पण जन्माचं नातं तुटत नाही. योगिताला दोन्ही घरांचा हक्क आहे. ती कोणालाही सोडत नाही. ती फक्त स्वतःला सुरक्षित वाटेल तिथे राहू इच्छिते. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. घड्याचा टिकटिक आवाजही मोठा वाटत होता. सासूबाईंनी शब्द उभ्या राहिल्या. योगिताच्या डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञतेचं पाणी होतं. अक्षयच्या मनात मात्र एक वेगळी शांतता उतरली. जणू त्याने पहिल्यांदाच दोन्ही नात्यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला होता. त्या शांततेत कुणी काही बोललं नाही, पण प्रत्येकाच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती. वादाचे सूर अजूनही हवेत तरंगत होते, पण त्या शांततेत अक्षयच्या मनात एक विचार स्पष्ट होत चालला होता. नातं जिंकायचा असेल तर कुणालाही हरवायचं नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने दोघींनाही बसवलं. आवाजात कोमलपणा होता, पण शब्द ठाम होते. बाळंतपण माहेरी होऊ दे. योगिताला आईजवळ सुरक्षित वाटतं, पण आई, तुम्ही तिथे काही दिवस जाऊन राहा. दोघींनाही एकमेकांसोबत वेळ मिळेल आणि आपल्याला वादाची गरज पडणार नाही. सुरुवातीला दोन्ही बाजूंना हे थोडं अवघड वाटलं. सासूबाईंना माहेरी जाऊन राहायची सवय नव्हती आणि योगिताच्या आईलाही थोडीशी संकोचाची भावना होती. पण अक्षयच्या शांत शब्दांनी वातावरण मऊ झालं. न बोलताही सगळ्यांनी हा मधला मार्ग स्वीकारला. दिवस पुढे सरकले आणि एक सकाळ अशी आली ज्या दिवशी घरभर छोट्या गोजीरवाण्या बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. त्या एका आवाजाने सगळे जुने वाद जणू विरघळून गेले. सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. योगिताच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि अक्षयच्या मनात एक अवर्णनीय शांतता उतरली होती. त्या क्षणी कुणालाही आठवलं नाही की आधी कोण बरोबर होतं. फक्त बाळाच्या आगमनाने सगळ्यांच्या मनात एक नवीन बंध तयार झाला होता. काही दिवसांनी एका रात्री सासूबाई योगिताच्या शेजारी शांत बसल्या होत्या. छोटंसं बाळ झोपलेलं, खोलीत मंद प्रकाश आणि वातावरणात एक वेगळीच ऊब होती. त्यांनी हलक्या आवाजात म्हणाल्या, मला भीती वाटत होती तू दूर जाशील म्हणून, पण आज कळलं मुलगी घर सोडते, मन नाही. योगिताने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. मी दोन्ही घरांची आहे, कुठेच दूर नाही. दूर उभा अक्षय हे सगळं पाहत होता. त्याला जाणवलं, नातं टिकवण्यासाठी कुणाला हरवावं लागत नाही, फक्त थोडंसं ऐकून घ्यावं लागतं.
समजून घ्यावं लागतं. काळ पुढे सरकला. छोट्या मधूने पहिलं हसू दिलं, पहिलं पाऊल टाकलं आणि योगिता पुन्हा सासरी परत आली. घरात पुन्हा दैनंदिन जीवनाची लय सुरू झाली. 4 वर्षाचा काळ कधी निघून गेला कळलंच नाही. मधू आता गोड गोड बोलू लागली होती. घरभर तिच्या हसण्याचा आवाज पसरायचा. सासूबाई तिच्या मागे फिरत असायच्या आणि अक्षय कामावरून आल्यावर पहिलं काम म्हणजे तिला उचलून फिरवणं. 4 वर्षांनी एक नवीन प्रश्न घरात उभा राहिला. एका संध्याकाळी अक्षय म्हणाला, मधूला इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल बोर्डमध्ये टाकूया, भविष्य चांगलं होईल. सासूबाई लगेच म्हणाल्या, मराठी शाळेत शिकली तरी आपण सगळे वाईट झालो का? आपल्या संस्काराचं काय? योगिता पुन्हा एकदा मध्ये अडकली. तिला मुलीला मोठ्या संधी द्यायच्या होत्या, पण घरात पुन्हा 2 मतं उभी राहिली. चर्चा हळूहळू वादात बदलली. अक्षयच्या आवाजात चिडचिड आली. आपण पालक आहोत अजून मुलीचं. छोट्या गोष्टीवर इतका वाद कशाला? योगिता मात्र शांती होती. ती हळू आवाजात म्हणाली, पालक होणं म्हणजे फक्त निर्णय घेणं नाही, तर सगळ्यांना समजावणं आहे. मधूचं भविष्य आपल्या सगळ्यांचं आहे. त्या एका वाक्यानं वातावरणातली तीव्रता थोडी कमी झाली, पण प्रश्न अजूनही तसाच उभा होता. दरम्यान योगिताच्या आयुष्यात आणखीन एक मोठं वळण आलं. ऑफिसमधून तिला प्रमोशनची ऑफर आली पुण्याला. तिच्या मेहनतीचं फळ होतं ते, पण त्या संधीसोबत एक अट होती. काही महिने दुसऱ्या शहरात राहावं लागणार होतं. ते बातमी सांगताना तिच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही होते. अक्षय काही क्षण गप्प राहिला. शेवटी त्याच्या ओठांवर एक प्रश्न आला, मधूचं काय? योगिताच्या मनात वादळ उसळलं. ती आई होती, ज्याला मुलीपासून दूर राहण्याची कल्पनाच असह्य वाटत होती. पण ती स्वतःची स्वप्न असलेली स्त्रीही होती, जिच्यासाठी ही संधी आयुष्य बदलणारी होती. सासूबाईचं मत पुन्हा स्पष्ट होतं. मुलगी अजून लहान आहे, आईजवळच हवी. त्या रात्री योगिता खूप रडली. खिडकीत उभी राहून ती स्वतःलाच विचारत होती, आई असणं आणि स्वतः असणं यात निवड करावी लागते का? अक्षय तिच्याजवळ आला, पण त्यालाही शब्द सापडत नव्हते. त्याच्या मनातही द्वंद्व होतं. पत्नीच्या स्वप्नांना साथ द्यावी की मुलीच्या गरजांना प्राधान्य द्यावं? खोलीत शांतता होती, पण त्या शांततेत त्यांच्या नात्याची अजून एक नवी परीक्षा सुरू झाली होती. घरात नेहमीसारखं शांत वातावरण. मधू तिच्या वहीत काहीतरी चित्र काढत बसली होती आणि योगिता किचनमध्ये चहा बनवत होती. अचानक मधूने निरागसपणे विचारलं, आई, तू मोठी होऊन काय बनायचं ठरवलं होतंस? योगिताने हात क्षणभर थबकले. कपातून उठणाऱ्या वाफेसोबत जणू तिच्या जुन्या आठवणीही हवेत विरल्या. ती हळूच हसली, पण त्या हास्यामागे एक हलकीशी खंत होती. मला मोठे ऑफिसर व्हायचं होतं ग, ती म्हणाली. मधू लगेच हसली. मग बन ना, मी बाबांसोबत राहीन काही दिवस. त्या छोट्याशा वाक्याने योगिताच्या मनात कुठेतरी दडून बसलेलं स्वप्न हलकेच डोळे उघडून बसलं. इतकी वर्ष ती आई, सून, पत्नी या भूमिका निभावत राहिली होती, पण स्वतःसाठी थांबून विचार करण्याची वेळ तिला कधीच मिळाली नव्हती. त्या रात्री अक्षय शांतपणे तिच्या बाजूला येऊन बसला. गच्चीवर मंद वारा वाहत होता. योगिता विचारात हरवलेली होती. अक्षय म्हणाला, मी दिवसभर विचार करत होतो, तू गेलीस तर घर सांभाळू शकतो मी. आई आहे, मी आहे, पण तुझं स्वप्न तू थांबवलंस ना, तर आयुष्यभर कुठेतरी रिकामी राहशील. योगिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तुला खरंच वाटतं? तिचा आवाज हलकासा थरथरत होता. अक्षय हलकासा हसला. आपण लग्नाच्या पहिल्या दिवशी ठरवलं होतं ना, पार्टनर म्हणजे फक्त सोबत चालणारी नाही, तर एकमेकांना पुढे ढकलणारी व्यक्ती. त्या एका वाक्याने तिच्या मनातली भीती थोडी विरली. काही दिवसांनी योगिता मुंबईला निघाली. सुरुवातीला घरात सगळ्यांनाच अवघड वाटलं. सकाळी मधूच्या केसांची वेणी घालताना अक्षयच्या हातून केस गोंधळायचे. डब्बा बनवताना कधी मीठ जास्त व्हायचं, तर कधी भाजी करपायची. सासूबाई सुरुवातीला हळूच टोमणे मारायच्या, पण नंतर त्यांनाही अक्षयचा प्रयत्न दिसू लागला. व्हिडिओ कॉलवर मधू आनंदाने सांगायची, आई, आज मी बाबांना चहा बनवायला शिकवलं. त्या क्षणी स्क्रीनच्या दोन्ही बाजूंना हसू पसरायचं आणि अंतर थोडंसं कमी झाल्यासारखं वाटायचं. महिने सरले. योगिता प्रमोशनसह परत आली. त्या दिवशी मधू धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. माझी आई सुपर हिरो आहे, ती म्हणाली. सासूबाई हसत म्हणाल्या, हो, आणि आमची सून पण. अक्षय तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला,
आपण परत जिंकलो. घर पुन्हा जुन्या लयीत आलं. सकाळचे गडबडीचे क्षण, संध्याकाळच्या एकत्र चहा, मधूची शाळा, सासूबाईंच्या गप्पांचे किस्से, सगळं काही स्थिर वाटत होतं. योगिता आणि अक्षयचं नातंही आता अधिक परिपक्व झालं होतं. दोघांनी मिळून कितीतरी वादळं पार केली होती. त्यामुळे आता छोट्या गोष्टींनी ते डगमगत नव्हते. पण आयुष्य नेहमी शांत राहत नाही. एका दुपारी अक्षयच्या फोनवर अनोळखीचा नंबर चमकला. तो सहज उचलणार होता, पण स्क्रीनवरचा आवाज ऐकताच त्याचा चेहरा क्षणभर निर्विकार झाला. हॅलो अक्षय. तो आवाज भूतकाळातून आलेला होता. नेहा, कॉलेजच्या दिवसातली त्याचं पहिलं प्रेम. क्षणभर त्याला काय बोलावं हेच कळेना. मी शहरात आले आहे, भेटायचं आहे, खूप गरज आहे, ती म्हणाली. फोन संपल्यानंतर अक्षय बराच वेळ गप्प बसून राहिला. समोर टेबलावर योगिताने ठेवलेला चहाचा कप थंड झाला होता आणि त्याच्या मनात जुन्या आठवणींची धूळ पुन्हा हलू लागली होती. त्या दिवसापासून अक्षयच्या वागण्यात हलकासा बदल योगिताला जाणवू लागला. तो नेहमीसारखाच घरात वावरत होता, मधूसोबत खेळत होता, सासूबाईंच्या गप्पांमध्येही सहभागी होत होता. पण तरीही काहीतरी आतून दडवून ठेवलेलं आहे अशी एक हलकीशी जाणीव तिच्या मनाला सतत टोचत होती. एका संध्याकाळी तिने सहज विचारलं, सगळं ठीक आहे ना? अक्षयने हसून विषय बदलला. हो ग, ऑफिसचा थोडा प्रेशर आहे. योगिता शांत झाली, पण मन मात्र पूर्ण शांत नव्हतं. काही दिवसांनी कपाट आवरताना योगिताच्या नजरेस अक्षयचा फोन पडला. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता. थँक्यू फॉर मीटिंग मी टुडे. नेहा. ते नाव पाहताच तिच्या छातीत काहीतरी हललं. जुन्या जखमेवर कुणीतरी नकळत हात ठेवल्यासारखं वाटलं. ती काही क्षण नुसतीच फोनकडे पाहत राहिली. मनात प्रश्नांची गर्दी झाली. तो मला का सांगितलं नाही? पुन्हा भूतकाळ परत येतोय का? त्या रात्री ती गप्प बसू शकली नाही. जेवणानंतर गच्चीवर दोघे एकटे असताना तिने थेट विचारलं, तुझ्या आयुष्यात पुन्हा ती आली आहे का? अक्षय काही क्षण शांत राहिला. त्याने खोल श्वास घेतला. हो, नेहा परत आली आहे. तिचा घटस्फोट झाला आहे. तिला काही मदत हवी होती म्हणून भेटलो. योगिताच्या डोळ्यात पाणी दाटलं. मदत की पुन्हा सुरुवात? तिचा आवाज हलका थरथरत होता. अक्षय तिच्याकडे सरळ पाहत म्हणाला, माझी सुरुवात आणि शेवट दोन्ही तू आहेस योगिता. आणि काही गोष्टी आयुष्यात मागे राहतात, पण त्या परत जगण्यासाठी नसतात. त्याच्या डोळ्यातली प्रामाणिकता तिला जाणवत होती, पण मनाला पूर्णपणे शांत व्हायला अजून वेळ हवा होता. काही दिवसांनी एक अनपेक्षित प्रसंग घडला. दाराची बेल वाजल्याने दारात नेहा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यात पश्चातापाची सावली. योगिताने तिला आत घेतलं. वातावरण थोडं अवघडलेलं होतं. नेहा हळू आवाजात म्हणाली, मी खूप चुका केल्या. अक्षयला सोडलं. त्यावेळी वाटलं होतं आयुष्य वेगळ्या मार्गाने जाईल, पण काही लोक आयुष्यातून गेले तरी मनातून जात नाहीत. योगिता शांतपणे ऐकत होती. तिच्या मनात ना राग होता ना अहंकार, फक्त एक स्थिर शांतता होती. ती हळूच म्हणाली, काही लोक आठवणीत राहतात, पण आयुष्य मात्र पुढे चालत राहतं. नेहा हलकसं हसली. तू खूप नशीबवान आहेस. आणि तोही. ती निघून गेली तेव्हा घरात एक वेगळी शांतता पसरली होती, जणू एखादं जुनं पान कायमचं मिटलं होतं. त्या रात्री योगिता आणि अक्षय छतावर बसले होते. आकाशात चांदण्यांची रांग होती. योगिता म्हणाली, मला भीती वाटली होती तुला गमावण्याची. अक्षयने तिचा हात घट्ट धरला. भूतकाळ आठवत असतो, निवड नाही. माझी निवड रोज तू असतेस. त्या एका वाक्याने तिच्या मनातली सगळी धास्ती विरून गेली. ती हलकसं हसली. काही दिवसांनी नेहा शहर सोडून गेली. यावेळी अक्षयने काहीच लपवलं नाही. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगितली. योगिताने मनाशी ठरवलं, नातं टिकवायचं असेल तर संशय नव्हे, संवाद हवा. मधू त्यांच्यामध्ये येऊन हसत म्हणाली, आई बाबा तुम्ही पुन्हा भांडलात का? दोघंही एकमेकांकडे पाहून हसले. अक्षय म्हणाला, नाही ग, आम्ही फक्त पुन्हा एकदा प्रेमात पडलो. वेळ पुढे सरकत गेला. वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. मधू आता 10वीत होती. स्वतःची मतं असलेली, स्वप्नांनी भरलेली. एक दिवस ती म्हणाली, आई मला परदेशात शिकायला जायचं आहे. योगिता आणि अक्षय एकमेकांकडे पाहू लागले. कधी काळी योगिता ही अशी स्वप्न पाहायची. अक्षय हसत म्हणाला, जा, आपण परत येताना आमच्यासाठी चॉकलेट आणायला विसरू नकोस. घरात पुन्हा एक नवीन टप्पा सुरू झाला. मधू परदेशी गेल्यानंतर घर अचानक शांत झालं. एका संध्याकाळी योगिता आणि अक्षय गच्चीवर बसले होते.
वारा हलकेच वाहत होता. योगिता म्हणाले, आठवतं पहिल्या दिवशी मला खात्रीच नव्हती की या लग्नाबद्दल. अक्षय हसला. मलाही नव्हती. पण आपण प्रयत्न करणं थांबवलं नाही. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, प्रेम पहिल्या भेटीत नव्हतं पण आज आहे आणि खूप आहे. अक्षय शांतपणे म्हणाला, आपण परिपूर्ण नव्हतं. भांडलो, रडलो, गैरसमज झाले पण एक गोष्ट कधी सोडली नाही, संवाद. योगिता त्याचा हात हातात घेत म्हणाली आणि एकमेकांची साथ. काही वर्षांनी लग्नाच्या 25व्या वाढदिवसाने अक्षयने तिला एक छोटंसं पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं, तू माझी निवड नव्हतीस, तू माझा निर्णय होतास आणि तो निर्णय रोज योग्य ठरला. योगिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत म्हणाली, आता पुन्हा एकदा लग्न करशील माझ्याशी? अक्षयने तिचा हात घट्ट धरला. या जन्मात आणि प्रत्येक जन्मात. दोघेही हसले. त्या हसण्यात वर्षानुवर्षाची साथ, समजूत आणि शांत प्रेम दडलं होतं. कारण अरेंज मॅरेज म्हणजे अनोळखी दोन माणसांचा फक्त करार नसतो, तो दोन मनांचा प्रवास असतो. प्रेम पहिल्या दिवशी नसतं, ते हळूहळू घडतं. विश्वासाने, समजुतीने आणि रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांनी. खरं प्रेम सापडत नाही, ते जगत जगत घडवलं जातं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.